म्हातार पण दिसतंय तेच पांढरे, पण डोळे मिटून भजन चाललंय. राम नाम भज निरंग, राम नाम भज निरंग. राम नाम भज निरंग, राम नाम भज निरंग. गंग कपिवला, गंग कपिवला. लागली समाधी प्यास, लागली समाधी प्यास, अद्वयपण भजनी खास. डोल लागला हो, राम नाम भज निरंग, राम नाम भज निरंग, राम नाम भज निरंग. राम नाम भजन रंग दंग कपिबला. हे चार कुठले म्हणजे कीर्तनातली दिंडी. आमची चार पळवली सिनेमावाली. मोहे पण घटपे नंदलाल शेण गयो रे. मोगल्याचं चाल कीर्तन करायचे पळवली सिनेमावाले. वसंतराव देशपांडेंनी कबूल केलं. सगळ्या चाली कीर्तनातून आले. ते नाटक असू द्या, संगीत नाटक असू द्या, इतर बऱ्याच ठिकाणी मूळ कीर्तनाच्या बऱ्याच चाली आहेत त्यात. आणि कोण होतं हे दंग कपिवला. वानर कोण? हनुमंत आहे. रामाचं भजन चाललंय, समाधी लागले. अर्जुनाचं पाहिलं वानर मनुष्य मानेने बोलतोय. आश्चर्य जास्तच वाढलं. आणि अर्जुना राम म्हणजे हो राम नाम आले. हनुमंताने डोळे उघडले आणि खाली बघितले. पाहिलं धनुष्य, बाणाचा भाता. हनुमंतांनी बघितलं धनुष्य बाण चालवा माझ्या रामानेच. हनुमंताने वरूनच विचारलं, यातलं काही कळतं का नुसती निशाणी आहे? पण अर्जुन म्हटला तुम्ही झाडावर, आम्ही खाली. बोलायचं कसं? खाली या. खाली या म्हणल्यावर वरून खाली उडी टाकली हनुमंताने. आता त्याला शिडी लागते का दिला लागतोय. दुर्गुच्छाची उंडाळी त्यावरी वसे महाबळी. शेपटाचं कापड तयार केले खुर्ची सारखं निवांत बसले. आणि अर्जुनाला विचारलं कोण तुम्ही? अर्जुन म्हणजे तुमची पहिली ओळख सांगा. तुम्ही कोण? ते म्हणजे तुला प्रभू रामचंद्र माहिती आहेत का? सूर्यवंशाचे. हो. रामांच्या वंशातले प्रभू रामचंद्र आणि त्यांचे सर्व सेवक यांची सेवा करणारा हनुमंत ज्याला म्हणतात ना, तुम्ही. अर्जुनाने विचारलं पण ते राम मी जे रामाला गेले ना, गेले पण तुम्ही मागे कसं राहिला? मी मागे राहिलो नाही. रामाने मला मागे ठेवले, चिरंजीव पण देऊन ठेवले. हनुमंत चिरंजीव आहे. पुन्हा पुन्हा अवतार घे. त्याचा श्लोक नक्की कसं म्हणा, सुखासारिखे पूर्ण वैराग्य त्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आणि त्याच्यानंतरचा समर्थांच्या नंतरचा अवतार मी त्या भागातला आहे. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ. याचं पण सुरुवातीला म्हणतो म्हणजे घाट पंच चालीवरच आहे. कृष्णातीरीच्या वसणाऱ्या, हे मानतीरीच्या वसणाऱ्या ब्रह्मचैतन्य सद्गुरू सगळ्या गोंदवले यांनी पाहिजे त्यांना कल्पना आहे. नसेल पाहिजे अवश्य या. कमीत कमी रोज 5, 10, 15 हजार लोक प्रसाद घेतात.
आणि त्याही पुढचं वैशिष्ट्य सांगतो, माझ्या वडिलांना महाराजांनी स्वतःच्या ताटात जेवायला घातले आमच्या घरी येऊन. ही परंपरा पुढे त्यामुळे सुरू आहे. आई वडिलांचा आशीर्वाद आहे. वडिलांची त्या काळात 9,000 कीर्तन झाली ती माझ्या प्रसिद्ध वडील प्रवासाची साधना नसताना मी आत्ताशी 6:30 पावणे 7 पर्यंत पोहोचलोय आणि 34 वर्षे शिक्षकाची नोकरी केली आहे. नोकरी करून कीर्तन केलेले आहे. माझा मोटरसायकलचा प्रवास 11 लाख किलोमीटर आहे. भरपूर फिरलो. आता मोठ्या गाड्या सगळ्या सोयी आहे, आता प्रश्न नाही. आणि येत्या 6 तारखेला मला 69 वय सुरू होईल माझं. पण तो सेवा अजून करून उत्तम घेतोय. तुम्हाला सर्वांना आनंद वाटतो त्याच्या कृपेमुळे वाटतोय. नंतरचा आपला ब्रह्मचित्र महाराज गोंधळीकरांचा आहे. हनुमान म्हटलं तर तुझी ओळख सांगू. अर्जुन म्हटला पोच घेतली पोच. तुमचे राम सूर्यवंश आहे, आमचे वडील पंडू राहिले चंद्रवंश आहे, आमच्या वडिलांच्या 2 बायका. हे पण सांगणार वडील वडिलांच्या बायका काय. काही लोकांना स्वतः सांगण्यासारखं काही नसतं. मग सांगा वडील बॅरिस्टर आहे, चुलते फॉरेस्टर आहे, मला काय दहावीला 10 नापास झाले. सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख समजली शिक्का बांधला जातो मूर्खाच्या लक्षात. हा पण अर्जुनाकडे सांगण्यासारखं होतं. बरोबर माझे वडील पंडू आहेत, त्यांची 5 मुलं. पंडूचे सुत 5 त्यात तिसरा 3 नंबरचा कोण निरागर चूडामणी. अर्जुन त्याला म्हणतात ना तो हा पट्ट्या धनुर्धारामध्ये श्रेष्ठ. हनुमंताने म्हणलं जरा प्रकरण बिघडले, थोडा अभिमान पण जाऊ दे म्हणजे आपल्याला काय करायचं नाही त्याच्या वाटेने. पण वाटेने पुढे नाही गेला. जाता जाता हनुमंताची खोड काढली आहे. पार्थ म्हणे हनुमंता दगडाचा सेतू कोणी बांधिला. कोणी बांधला सेतू. मंडप आणि इथं जाताना ते समुद्रात ओढ दिसते ना रामाने बांधलेला राम सेतू कोणी बांधला त्याला माहिती नव्हतं होता. हनुमंताने हात जोडले. त्याचे प्रमुख इंजिनियर नल नील जांबुवंत सिव्हिल इंजिनियर त्यांनी ते झाडे टाकायची दगड टाकायची आणि तो पूल तयार केला. गर्दीमानी सुंदर वर्णन केलं. एका झाडे एका डोंगर एका झाडे एका डोंगर अर्जुन म्हणला बाण सोडावा तर रामाने. पण बाणाचा पूल काय केला नाही, दगडाचा का तयार केला. हनुमान म्हणजे दगडाचा पूल काय केला तो बाणाचा टिकला नसता. आमच्यासारखे वानर एक पर्वताच्या काळ्यासारखे ज्याच्यावर जाणार येणार तो पूल भक्कम पाहिजे, फार काळ टिकणारा पाहिजे. म्हणून दगडाचा म्हणला बाणाचा टिकला नसता. तुम्हाला काय सांगणार टिकला नसता. मी असतो ना बाणाचा पण बांधला असता ना कसा टिकला असता ते पण दाखवलं असतं. एक उदाहरण सांगतो. गांधारीने गजगौरी व्रत केलं. आमच्या आईला वाण दिलं कुंतीला. ते गजगौरी व्रत परत करण्याकरता गजगौरी व्रत म्हणजे पुढच्या जन्मी ऐरावत हत्ती इंद्राचा मिळायचा म्हणून ते व्रत आहे. आम्ही पांडवांनी ठरवलं याच जन्मी ऐरावत आणायचं. स्वर्गामध्ये ऐरावती करताना पत्र लिहिलं इंद्राला. इंद्राचं उत्तर आला ऐरावत घेऊन जा. पण स्वर्गापर्यंत जायचं कसं. मी बाणाची शिडी तयार केली जिना स्वर्गाच्या दारापर्यंत. भीमसेन महाराज गेले ऐरावती सह परत आले.
एक बाण हल्ला नाही, काय संपत्ती केला नसता, तुमच्या रामात नव्हती तेवढी धम्मक. हनुमान म्हणजे तोंड सांभाळून बोल, माझ्या रामांच्या धनुर्विद्येवर शंका आणि सुटता रामाचा बाण, लयाचा वारा लागून तुझ ऐसे असंख्य अर्जुन उडतची बाई गेले. रामाच्या बाणाच्या वाऱ्यानं तुझ्या झाले हजारो अर्जुन उडून जातील. रामाच्या धनुर्विद्येवर शंका, मग सांगतात का मानलं नाही? आपण असतो मी आत्ता पूल तयार करतो बाणाचा, अर्जुन म्हणतोय, तुम्ही बोलून दाखवा. हनुमान म्हणजे काय झालं, सुटायला लागते जाईल त्याच्या मार्गाने, पण खोड काढायला लागला अर्जुन. ठीक आहे करत आहे, ते धनुष्य काढलं, बाण जोडला, सोडणार म्हणला पैज बोला पैज. हनुमान म्हणजे पैज काय बोलायची, तू पूल तयार कर, मी मोडून दाखवतो. जर पूल मी मोडला तर तू कबूल करायचं तुझ्यापेक्षा माझ्या रामांची धनुर्विद्या श्रेष्ठ. नाही पूल मोडू शकलो तरी समजेल तुझी धनुर्विद्या श्रेष्ठ माझ्या रामापेक्षा. माहीत कसं ह्याच्यामध्ये पहिली शिवाय खेळ चालत नाही. बडे बडे पैलवान काही ठरले नसते, जिंकणाऱ्या पैलवानाला 1,00,000 इनाम असेल तर हजारांना नेमकं द्यावं लागतं, आधीच ठरलेलं असतं. कुस्त्या ठिकाणी त्यामुळे होत नाही. लक्षात हनुमान म्हणजे तू बोल पाहिजे, तुम्हाला बोलू मी तुम्हाला पूल तयार करून देतो. तू जर पूल तुम्ही मोडला, चालत जाऊन मोडता येणार नाही, उडी मारून मोडा. उडी मारून मोडला तर काय करेल, तुमच्या देखात जंगलातली लाकडं गोळा करेल, पेटवीन, चिता तयार करीन आणि आगीमध्ये उडी टाकेल. हा देह अग्नीला अर्पण करेल. हनुमान म्हणजे असं मारण्याचं कशाला बोलतो, साधं बोल, कांदा खायचं सोडीन, लसूण खायचं सोडीन, त्याची मारण्याची प्रतिज्ञा कशाला. माझी काळजी तर करू नका, तुमचं काळजी बोला. हनुमान म्हणजे माझी प्रतिज्ञा आहे, मी चिरंजीव आहे, तुझ्यासाठी मला मारण्याची प्रतिज्ञा बोलता येत नाही. मी जर सेतून मोडेन ध्वजस्तंभी तुझ्या वैसेन, जन्मभरी सेवा करीन रामचरणी आणि. नाही सेतू मोडू शकलो तर जन्मभर तुझ्या रथावर तुझ्या झेंड्याचं रक्षण केलं. प्रतिज्ञा बोलल्या, बाण सोडले आणि जसा पहिला सेतू रामाचा आहे त्याच्या शेजारी अर्जुनानं बाणाचा दुसरा सेतू तयार केला, शर सेतू, बाणाचा सेतू. उभे हो त्या पुलासारखा ते बाण वापरले ना त्यावेळी अर्जुनानं, त्या बाणाला नाव आहे शिलामुखी बाण. दगडासारखा त्याचा वापर करता येतो. हनुमंताने काय बाण वापर घ्या आहेच का? हो नुसतं शाबास केलं, मोडून दाखवा. मोडून दाखवा म्हणजे हनुमंताने काय केलं, उंच उडी मार, जय 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 गुरुश्वर. हनुमंताची काय प्रेरणा आहे. अजून एक गाणं सुंदर लिहिलंय, दास रामाचा हनुमंत
खाली येताना जो प्रचंड देह धारण केला हनुमंतांनी, वाढता वाढता वाढे वेगळे शून्य म्हणजे सिद्धीचे प्रकार आहेत. लहानात लहान होत आहे तर मोठ्यात मोठं होत आहे. आणि तो प्रचंड देह बघितला अर्जुनानं आणि विचार केला, हे जर माझ्यावर पडलं तर अर्जुन नावाचा प्राणी उत्खननातच सापडायचा. त्याच्याशी काही कर्तव्य नव्हतं. वरून होई जय जय रघुवीर, छान उडी मारली पुलावर. त्या पुलाचे 3 तेरा वाजले, बाण मोडले, पूल मोडला. हनुमंत पाण्यामध्ये खाली उडाले, वर आले आणि अर्जुनाचा चेहरा बघताय. कॅमेरा नव्हता का, असा एक फोटो बघायला मिळाला असता. अर्जुनाने हात बोलून आता कार्यक्रम आहे, प्रतिज्ञा बोलून बसतो, लाकडं गोळा करतो, चिता पेटवतो. हनुमान म्हटले, आता हनुमंताने बसलं मोठ्या मनाने काय म्हणायला पाहिजे होतं, अगदीच काही प्रत्यक्ष करायची गरज नाही, उडी वगैरे आधी काढायची, माफ करून टाकायला पाहिजे होती. हनुमंताला वाटलं अजून ताकद आपली पावर आहे, थोडासा अलंकार कळत न कळत. ते म्हणजे तू लाकडं गोळा करायला जाऊ नको, जंगल व्यवहार मला चांगला नाही. शेपूट सोडलं आणि लाकडं गोळा केली, किती 2 ट्रक. आणि विचारलं पुरे का, अर्जुन बघतोय काय व्यवस्था आहे, पुरे. 3 प्रदक्षिणा घातल्या, चिता पेटवली, 3 प्रदक्षिणा घातल्या. आधी थोडी टाकणार, मनात विचार करतो, तीर्थयात्रेला चाललो होतो, हक्कापीची भांडण करू नका. राम आणि बाणाचा पोटका तयार केला, टाकडाच काय कर मनात वाचिवे पूर्व संचित केले, दया सारिखे भोगणे प्राप्त झाले. आता लगेच क्रियमान झालं संचित. आई कुंतीची भेट नाही, पत्नी द्रौपदीची भेट नाही, भावंडांची पांडवांची भेट नाही. गोपाळ कृष्णा तू तरी देशील तर शेवटचं दर्शन. गगजोडोनिया पार्थ विनवी, गगजोडोनिया पार्थ विनवी हो, गगजोडोनिया पार्थ विनवी, गगजोडोनिया
शेवटचं दर्शन गोपाल कृष्णाने हाक मारली आणि भगवान गोपाल कृष्ण मृत ब्राह्मणाच्या रूपात काठी टेपत टेपत आले आणि म्हणले, अरे थांब थांब, आधी तुम्ही अरे तरुण दिसतोयस, काय घरी काही भांडण झालं का पत्नीचं? असं नवरा बायकोचं भांडण झालं असं रुढी वगैरे टाकायची नसते. पती पत्नी मध्ये की भांडण होणारच. हे आपल्या कीर्तनात असंच सांगितलंय का, पती पत्नीचं भांडण आयुष्यात कधी ना कधी एकदा म्हणून होणारच, किती कंट्रोल असतील तरी. आणि 75 वर्षाचा माणूस आणि 70 वर्षाची त्याची बायको दोघं मला नमस्कार करायला लागले. म्हणजे महाराज तुम्ही सांगितलं पती पत्नीचं भांडण केव्हा तरी होणार. आमच्या लग्नाला 45-50 वर्ष झाली, अजून एकदा आमच्या दोघांचं भांडण झालं नाही. नमस्कारच केला. म्हटलं कारण सांगा, रहस्य काय? म्हटलं ती मुके मी बाहेर आहे. स्पीकरमुळे तुमचं ऐकवायला म्हणून इथपर्यंत म्हटलं कधी भांडण होणार. नाव काय तुझं? नाव विचारल्यावर हनुमंताने घडी उडी टाकली. हो ह्याला याचं नाव विचारलं, हा सांगतो वडील वंश वाटणाच्या बायका किती सगळं सांगतो विचारू आणि चितालाही विचारू. थोडक्यात सांगतो, हा पांडवांच्या अर्जुन तीर्थयात्रेला चालला होता. माझ्याशी भांडण करून काढलं, रामाने गाठाचा करून काढला, बाणाचा काढला नाही. मी म्हणलं टिकला नसता, असा टिकला नसता, मी करून दाखवतो. यानं पूल तयार केला. यानं प्रतिज्ञा केली की मी पूल मोडल्यानंतर हा आधी तुम्ही टाकणार आहे. तुम्ही आलाय म्हणून थांबलाय, हा बाजूला टाकू द्या दोघे. भगवान म्हणजे थांबा. हनुमंता अर्जुनाला हा प्रश्न विचारला हनुमंताने, अर्जुना तू पूल तयार केलास, पूल तयार केलास हे आधी तुला मान्य आहे का? वकिली प्रश्न आहे. अर्जुनला म्हटलं मी पूलच तयार केला, केस स्टँड होऊ शकत नव्हतं. ते लक्षात आलं अर्जुनाचं. तो म्हणजे हो केला. भगवान मला म्हणजे बरं आहे बाजूला आलं तर हे असं. आणि एका वकिलानं वकीलपत्र घेतल्यावर ते मागे सरत नाही. दुसरा प्रश्न विचारला, तू पूल तयार केलास, यानं तो मोडला, हे बघायला कोण होतं? साक्षीदार. कोर्टात साक्षीदार लागतो. याला मान्य आहे ना? हनुमान म्हटले याला मान्य आहे. पण हनुमंता उद्या जर एखाद्या प्रवचन करायला कीर्तनात सांगितलं, अर्जुनाची वास्तविक आधी दोरी टाकायची इच्छा नव्हती. हनुमान ताकदीनं बाहेर ढाकलान टाकला असं सांगितलं तर मला तोंड फोडीन सांगणार. म्हणून सांगतो साक्षीदार पाहिजे, घटना बघणारा पाहिजे, आय विटनेस. साक्षीदार मी आले का पूल जाऊ द्या माझे होतं. अर्जुना कर पूल तयार. अर्जुन म्हणला तो बसलेला प्रयोग कसं तुला करायचं. तरी पण पूल तयार केला. हनुमंताने पाहिले हे जाता हे मगाशी ताजेनामा तरी केला होता. जय जय रघुवीर. खाली उडी टाकणार आणि उडी टाकायच्या अगोदर मग काय करी मधुसूदन आर घाली सुदर्शन. भगवंतानी बरोबर केंद्रात सुदर्शनच्याकडे टाकले. केंद्रात आहे का नाही? फुलाच्या केंद्रात भगवंतानी सुदर्शनच्याकडे घातले. हनुमंतानी उडी टाकली. काही फुलाचं झालं नाही. कुठले रबरी चेंडू उडावत असे हनुमान आणि बाजूला पडले. आणि तो वरील बघताय तो विचार केला, मागाचा मजबूत पूल मोडला, हा पूल मी का मोडू शकतो नाही. त्यातली साक्षीदार आहे म्हणून त्याच्याकडे ते घोटाळा दिसतो. हनुमंतांनी त्या साक्षीदाराला नीट बघितलं. हनुमंताला कोण दिसले? प्रभू रामचंद्र दिसले. अर्जुनाने विचार केला, मागाचा एवढा मजबूत पूल यानं मोडला, हा का मोडू शकला नाही? त्यामुळे हा साक्षीदार कोण आहे? त्याच्याकडे काहीतरी नक्की घोटाळा आहे. अर्जुनानं साक्षीदाराने बघितलं. अर्जुनाला भगवान गोपाळ कृष्ण दिसले. त्याने दोघेही धावले, आपलीच दैवत आहे. भगवंतांनी दोघांना हृदयाशी घट्ट धरलं. मी तुमच्या अहंकाराचा थोडासा वापर केला, पण हनुमंता राम अवतारामध्ये जशी तुमची मला मदत मिळाली तशी कृष्ण अवतारामध्ये अर्जुनालाही तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्हीच प्रतिज्ञा बोललात मात्र मी जरसे तून मोडेन ध्वजस्तंभी तुझ्या वैसेन जन्मभरी सेवा करीन रामचंद्र
सैन्याचं रक्षण करायचं. आणि महाभारत युद्धामध्ये आपण जर पाहिलं तुझं चित्र त्याचं होतो तर अर्जुनाच्या रथावर भगवान सारथ्य कर्माला पुढे बसले, रथ वर ध्वजाचं रक्षण करायला हनुमंत बसले. एक बुभुक्षार सोडलं की किती सैन्य पळून जायचं. आणि निर्णायक विजय पांडवांना मिळाला. राम अवतारात, कृष्ण अवतारात दोन्हीही भक्तांना आपलं दैवत जे त्यांच्या मदतीला धावणारं दास सेवकाचा झाला, देव भावाचा होता. आणि म्हणून मूळ अभंगा गेले 3 दिवस आपण सर्वजण येतात. मला इथे कीर्तन बोलल्याबद्दल आमचे शामराव घनश्याम त्यांचं नाव आहे, शामराव म्हणतात त्याला. त्याच्यानंतर हे सर्व ट्रस्टी आणि ज्यांच्या म्हणजे लॉजवर राहिले नाव त्यांचं माणेश्वर, बाकी इतर सर्व ट्रस्टी, आपण सर्व उत्तम व्यवस्था, उत्तम मला आनंद मिळाला. हे एकटा नाही, माझ्या पत्नीसह ती माझ्याबरोबर आलेली आहे आणि आपल्या सर्वांची सेवा घडली. अप्रतिम उत्तम साथीदारांना धन्यवाद देतो आणि कीर्तन सेवा पूर्ण करतो घडेल म्हणून. दास सेवकाचा झाला, दास सेवकाचा झाला, देव भावाचा होतो. Thank you.